नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत. तशा हालचाली देखील पडद्यामागे सुरू असल्याचे बोलले जात आहेत. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता महायुतीतील वरिष्ठ नेते यांचा दिल्ली दौरा सुरू झालेला आहे. त्यांची दिल्लीची वारी पुन्हा चालू झालेली आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार आता या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला देखील काही मंत्रिपद मिळू शकतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून जे काही खासदार बंड करून शिवसेना शिंदे गटामध्ये आलेले आहेत, या 6 खासदारांपैकी एका खासदाराला देखील मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशा चर्चा सध्या राज्यामध्ये होत आहेत. तसेच या 6 खासदारांपैकी एका खासदाराने एक असं विधान केलं की मला मंत्रिपद मिळू शकतं असं 100% वाटत आहेत. नेमके हे खासदार कोण आहेत व त्यांनी काय विधान केलं, काय भाष्य केलं, ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा मित्रांनो. तर मंडळी, शिवसेना ठाकरे गटातून बंड करून शिवसेना शिंदे गटामध्ये 6 खासदारांनी मागे प्रवेश केला. या 6 खासदारांपैकी एक परभणीचे खासदार पण होते, यांचं नाव आहे बंडू जाधव. बंडू जाधव यांनी काल पत्रकार माध्यमांशी संवाद साधला. परभणीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली व अनेक विविध विषयांवरती त्यांनी भाष्य केलं. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो काही विस्तार आहे त्याबाबत देखील भाष्य केलं. ते असे म्हणाले की भाजपचे नेते याबाबत ठरवतील, परंतु माझ्या पक्षाने जर माझं नाव सुचवलं तर मला मंत्रिमंडळामध्ये 100% स्थान मिळेल, असं बंडू जाधव यांनी विधान केलं, वक्तव्य केलं. त्यामुळे सध्या राजकीय चर्चांमध्ये बंडू जाधव यांना मंत्रिपद मिळू शकतं अशा चर्चा होत आहेत आणि सगळीकडे आता सध्या या चर्चांना उधाण आलेले आहेत. तसेच पुढे ते असे देखील म्हणाले की माझ्यासोबत जे काही खासदार आहेत त्या सर्वांनाच असं वाटतं की मला मंत्रिपद मिळेल. ओमराजे निंबाळकर असतील किंवा अन्य कोणी खासदार असेल त्यांना देखील हेच वाटतं की बंडू जाधव यांना मंत्रिपद मिळू शकतं आणि एखाद्याला हे वाटणं साहजिकच आहे असं देखील ते म्हणाले. त्यामुळे आता हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होतोय की या 6 खासदारांपैकी कोणाची लॉटरी लागू शकते मंत्रिपद मिळण्याबाबत, किंवा शिंदे गटातील आता कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळतील, कोणाच्या वाट्याला लॉटरी लागेल, हे सर्व बघणं चांगलंच उत्सुकतेचं ठरणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मंडळी की शिंदे गटामधून कोणाला लॉटरी मंत्रिमंडळाची लागू शकते? नक्की तुमचं मत आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबच करून जा मित्रांनो. धन्यवाद.